जर नवाब मलिक तुमच्या सोबत राहणार असतील तर बाजूला म्हणजे मी आणि अंबादास बसलो तर अंबादासना सांगण्याच्या ऐवजी मीच अंबादासना पत्र लिहून देतोय आणि ते तुम्हाला सांगतोय. म्हणजे हा एक केवढा मोठा एक देशभक्तीचा ज्वलंत असा हा एक उदाहरण म्हणण्यापेक्षा आणखीन काय असेल ते होतं. मग नमुना होता. मग आम्ही त्यांना जे पत्र लिहिलं की मग इक्बाल मिर्चीचं काय, प्रफुल्ल पटेलांचं काय. ज्या प्रफुल्ल पटेलांनी म्हणजे नवाब मलिकांवरती जो आरोप झाला म्हणून नवाब मलिक तुरुंगात गेले, आता ते बाहेर आले. त्यांना आता म्हणजे त्यांच्यावरती त्यांनी गोमूत्र असं कोणतं गोमूत्र शिंपडले की ते नवाब मलिक स्वच्छ झाले, सुचिरभूत झाले. वॉशिंग मशीनमध्ये ते कोणती पावडर टाकतात का आणखीन काय टाकतात. आणि ते जर असेल तर मग प्रफुल्ल पटेलांबद्दल काय अजूनही उत्तर मिळालेलं नाही. आज मात्र ज्या तत्परतेने त्यांनी तो खुलासा केला ती तत्परता खरंच धन्य आहे. आणि मला एकूणच हे शेवटी राज्य चालवतोय कोण. आम्ही जेव्हा सत्तेवरती होतो तेव्हा आमच्यावरती आरोप केले जात होते. मग आज तेच तुमच्या मांडी लावून बसल्यानंतर आम्हाला सुद्धा अधिकार आहे की आम्ही जर शेण खाल्लं असेल तर तुम्ही सुद्धा तेच खाताय. मग खरं कोण आणि खोटं कोण होऊन जाऊ द्या ना. मग चर्चा करण्यापेक्षा आणि एका निवेदनात हा विषय संपवण्याचा किंवा दडपून टाकण्याचा प्रयत्न करण्याच्या ऐवजी जर तर नाही त्याला डर कशाला लावा, एसआयटी लावा आणि बोलवा. मंत्री ते असतील ना, आमच्याकडे काय पुरावे आहेत. आम्हाला उलटा आनंद होईल की आमचे मंत्री ज्या लग्नाला गेले होते ते देशद्रोहाच्या संबंधित लग्न नव्हतं हे आम्हाला कळलं तर आम्हाला सुद्धा आनंद होईल. आम्ही असे काही नाही आहोत की काही असेल तर त्याला शिक्षा करा, तुम्ही सिद्ध तर करा. मग जी माहिती आता माननीय विरोधी पक्षनेते आणि माननीय भाई जगताप यांनी मांडली की त्या लग्नाला आयबीचे अधिकारी होते आणि पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली, तर मंत्री होते की नव्हते तुम्ही नीट तपासणी तर करा. तुम्ही म्हणजे आधीच तपासणी पूर्वीच तुम्ही निकाल घेऊनच आलात. ह्याला काय अर्थ आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.